चला तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की RCA म्हणजे रूट कॉज ॲनालिसिस काय असतं. तर RCA मध्ये आपण इथे बघू शकता, RCA मध्ये 5W1H ही कन्सेप्ट येते. तर त्यामध्ये 5W असतात आणि 1 H असतो. ओके, तर इथे 5W काय असतात आणि 1 H काय असतो हे इथे मी दिलेले आहे. तर आपण बघू शकता, फर्स्ट W पहिला असतो व्हॉट, सेकंड आहे वेन, थर्ड आहे व्हेअर, फोर्थ आहे हू आणि पाचवा आहे वाय. वायला आपण काय करायचं, 3 वेळेस हिट करायचं. वाय 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 म्हणजे जो प्रॉब्लेम असेल त्याला आपण 3 वेळेस विचारायचं की हा प्रॉब्लेम का झालेला आहे. आणि एक एच जो आहे लास्टचा त्याला म्हणतात हाऊ. हाऊ म्हणजे करेक्टिव्ह ॲक्शन. ओके, आणि एकदम लास्टला आपली येते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. चला तर आपण त्याचं एक्झाम्पल घेऊया आणि त्यानुसार तुम्हाला कळेल की हे RCA काय असतं नेमकं. तर आपण एक्झाम्पल घेऊया की सपोज एखादा पार्ट आहे, त्याचा डाया 20 mm आहे. डाया 20 mm बोर साईज, ओव्हर साईज म्हणजे त्याची बोर साईज, त्याची होलची साईज जी आहे ती ओव्हर साईज झालेली आहे. ओके, तर त्याच्यावर आपण RCA कसा राईट करणार, तर हे आपण खाली मी दिलेलं आहे. तर आपलं 5W1H मधला फर्स्ट W काय आहे, वॉट. ओके, तर वॉटमध्ये काय येणार की तुम्ही प्रॉब्लेम डिफाईन करायचा. काय प्रॉब्लेम झालेला आहे की बोर साईज ओव्हर साईज बाय 0.5 mm. ओके, तर 20 mm ची बोर साईज जी आहे ते 0.5 mm ने ओव्हर साईज झालेली आहे. ओके, व्हेन कधी, ॲट द टाइम ऑफ ऑपरेशन. ओके, म्हणजे ती ज्या टायमिंगला त्याचं ऑपरेशन होत होतं, बोर साईज क्रिएट होत होती त्या टायमिंगला तो प्रॉब्लेम झालेला आहे. व्हिअर, व्हिअर म्हणजे तुम्हाला तो कुठे सापडला. ओके, तर ॲट द क्वालिटी इन्स्पेक्शन एरिया म्हणजे ज्या टायमिंगला क्वालिटी इन्स्पेक्टर चेक करत असेल त्या एरियामध्ये तो तुम्हाला सापडला. फोर्थ आहे हू, तो कोण फाइंड आउट केला. इथं मी दिलेला आहे क्वालिटी इन्स्पेक्टर नेम, बरोबर आहे, कारण की तो चेक करताना सापडला म्हणजे तो क्वालिटी इंजिनियरला सापडला. असंही असू शकतो मित्रांनो की तो मे बी जो ऑपरेटर असेल तो सुद्धा फाइंड आउट करतो, तर त्याचं नाव येणार इथे. ओके, तर ज्याने फाइंड आउट केला आहे प्रॉब्लेम त्याचं इथं नाव लिहायचं. आता बघूया वाय 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 3 वेळेस. ओके, तर तो प्रॉब्लेम कशामुळे होऊ शकतो, एकतर ऑपरेटर मिस्टेक असू शकते. ओके, की प्रोग्राम वगैरे व्यवस्थित आहे पण त्याच्याकडून सोडताना थोडीशी साईजमध्ये त्यानं ओव्हर साईज ही करून एंटर केलेला आहे प्रोग्राम, त्याच्यामुळे मिस्टेक होऊ शकते. सेकंड आहे मशीन प्रॉब्लेम. ओके, की मशीन मेंटेनन्समध्ये आलेली आहे तुमची. ओके, त्या ऑपरेशनच्या पॉईंटला त्या मशीन मेंटेनन्समुळे एक होऊ शकतो. आणि थर्ड वाय असू शकतो की प्रोग्राम मिस्टेक. ओके, की प्रोग्राम तुम्ही सेट करतानाच त्याची बोर साईज ही ओव्हर साईज सेट झालेली आहे, त्यामुळे तो प्रॉब्लेम येऊ शकतो. आता या 3 वाय मधलं तुम्हाला इफेक्टिव्ह कारण कुठलं वाटतंय, की मे बी तुम्ही तिथं ज्या टायमिंगला चेक करता तर मी कन्सिडर केलेलं आहे की हा प्रोग्राम मिस्टेक झालेला आहे. ओके, तर हा प्रोग्राम मिस्टेक झालेला आहे त्याच्यामुळे मी करेक्टिव्ह ॲक्शन काय केली, इमिजिएटली. तिथं काय करेक्टिव्ह ॲक्शन म्हणजे इमिजिएट, तुम्ही जी तिथं ॲक्शन घेता त्याला करेक्टिव्ह ॲक्शन म्हणतात. की आता मी प्रोग्राम करेक्शन लगेच मशीनवर जाऊन करेक्ट डन केलं आहे. ओके, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. तर त्याच्यावर आता मी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घेईल, की जर समजा तुम्ही प्रोग्राम सेट करताय किंवा त्याचं करेक्शन करताय. ओके, तर त्याच्यानंतर तुमच्याकडे एक फर्स्ट पीस अप्रुव्हल म्हणून एक रिपोर्ट असतो. ओके, जो की तो पीस ज्या टायमिंगला प्रोग्राम चेंज झाला असेल किंवा सेटअप चेंज झाला असेल तर तुम्हाला नेसेसरी आहे की त्या पीसचं इन्स्पेक्शन ही त्या पॉईंटला झालं पाहिजे, तो रिपोर्ट फिलअप झाला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला काय होईल, समजा तुमचं सेटअप चेंज झाले किंवा प्रोग्राम चेंज केला तर क्वालिटी इन्स्पेक्टरचं काय काम आहे की त्या टायमिंगला पहिला पीस जो प्रोड्यूस होईल मशीनमधून तो चेक करायचा, तो रिपोर्ट भरायचा, त्याच्यावर अप्रुव्हल द्यायचं आणि त्यांना सांगायचं की आता तुमचा पीस हा ओके आहे, ऑल डायमेन्शन ओके आहे, तुम्ही प्रोडक्शन स्टार्ट करू शकता. त्यामुळे तुमचं काय होईल की पुढे येणारं प्रोडक्शन ही आहे हे सगळं ओके येईल. त्याच्यामुळे मी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन काय घेतलं आहे, फर्स्ट पीस अप्रुव्हल नीड आफ्टर प्रोग्राम चेंज ऑर सेटअप चेंजेस. ओके मित्रांनो, आशा करतो की RCA तुम्हाला समजलं आहे. ओके, तर इंडस्ट्रीमध्ये मी तुम्हाला इंडस्ट्रीचं एक्झाम्पल देऊन RCA काय असतं हे सांगितलेलं आहे. मी अशाच प्रकारची माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करील. तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. माझे चॅनल नवीन आहे, तुमच्या एका सबस्क्राईबनं मला सुद्धा मोटिवेशन भेटेल आणि मी तुमच्यापर्यंत अशा कन्सेप्ट पोचवायचा प्रयत्न करेल. आणि ही माहिती तुमच्यासाठी इंटरव्ह्यू आणि पुढे येणाऱ्या फ्युचरसाठी पण खूप महत्त्वाची आहे.